नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता ऐश्वर्या दागिन्यांची अदलाबदल तर करते, परंतु हे सत्य जानकीच्या समोर कशा प्रकारे येईल? आता ऐश्वर्याने केलेली अदलाबदल कळताच जानकी ऐश्वर्याला कशा प्रकारे धडा शिकवेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की रणदिवे कुटुंबाला आणि रणदिवे कुटुंबातून जानकी आणि ऋषिकेशचं अस्तित्व संपवण्यासाठीच आता ऐश्वर्याने सुपारी उचललेली असते. आता याची सुरुवात तर ऐश्वर्याने केलेलीच असते, परंतु या सगळ्यासाठीच तिने सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र वेठीस धरलेलं असतं. आता ऐश्वर्याने आपले डाव खेळायला सुरुवात केलेली असते. सुमित्राताईंना तर तिने आपल्या बाजूने करूनच घेतलेलं असतं. आता सुमित्राताईंचा ऐश्वर्यावर आंधळा विश्वास असतो. आता याच विश्वासाचा फायदा घेत ऐश्वर्याने आपल्या वडिलांचं नाव बाजार समितीच्या पॅनलवर टाकलेलं असतं. आता सुमित्राताई तिच्यावर विश्वास ठेवतात, परंतु आता ऐश्वर्याचं सत्य समोर येताच सुमित्राताईंना मात्र धक्काच बसतो. कारण आता सारंगनेही सांगितलेलं असतं की ऐश्वर्याने स्वतःहूनच तिथे असलेलं पाटील भाऊंचं नाव खोडलं आणि त्या जागी आपल्या डॅडचं नाव लिहिलं होतं. आता सुमित्राताईंना पश्चाताप होतो, कारण याचसाठी सुमित्राताई ऋषिकेशला खूप ओरडलेल्या असतात. आता सुमित्राताईंना खूप वाईट वाटतं. त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं काही ऐश्वर्याच्या डॅडमुळे होत आहे, म्हणजे सयाजीरावांमुळे होत आहे. सयाजीरावांचं नाव बाजार समितीमध्ये आल्यामुळेच हे सगळं काही वादळ निर्माण झालं आहे. आज 1.5 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. आता ही नुकसान भरपाई देणं हे रणदिवे कुटुंबाची जबाबदारी असते, परंतु ऐश्वर्या म्हणते, परंतु आपण फक्त दलाल आहोत, मग आपण त्यांच्या शेतीची भरपाई का द्यायची आहे? त्यांचा माल आहे, मग ते सर्वस्वी जबाबदार आहेत. आता मात्र जानकी खूप चिडते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते, दलाल नाही, फक्त मध्यस्थी आणि दलाल यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि जे आपल्याला कळत नाही त्यामध्ये पडण्याची तुला काही गरज नाही. आता मात्र सुमित्राताई काहीच बोलत नाहीत, कारण सुमित्राताईंना माहीत होतं की जे काही जानकी करत आहे ते योग्य आहे आणि आता सुमित्राताईंना त्यांची चूकही कळालेली असते. तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश पैशाची सोय करत असतात, पैशाची जमवाजमव करत असतात. आता त्यासाठी त्यांनी आपली असणारी सेविंगही मोडलेली असतात. का तर फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळावेत आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ऋषिकेश आणि जानकीचे प्रयत्न चालू असतात. परंतु पैशाची व्यवस्था काही होत नसते. आता काय करावं हे ऋषिकेश आणि जानकीलाही कळत नसतं. तर दुसरीकडे आता सर्व शेतकरी बांधव रणदिवेंच्या घरी आलेले असतात आणि ऋषिकेशच्या नावाने घोषणा देऊ लागतात. ऋषिकेश दादा हाय हाय. आता ऋषिकेश सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणू लागतो की आपण चर्चा करू, जे काही असेल ते बसून बोलू. परंतु कुठलेही शेतकरी ऋषिकेशसोबत बोलण्यासाठी तयार नसतात. ते ऋषिकेशवर आरोप करू लागतात आणि म्हणतात की हे सगळं काही तुमच्यामुळे होत आहे. आज तुमच्यामुळे आमचा हा माल असा सडत आहे. या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. खरं तर यामध्ये तुमची काहीच चूक नाही, कारण आता सयाजीराव विखे पाटील हे तुमचे घरचे असल्यामुळे तुम्ही त्यांचं नाव पॅनलवर ठेवलं आहे, परंतु त्यांना तर बाजार समितीची काही माहितीही नाही आहे आणि तरीसुद्धा हे सगळं काही तुम्ही घडवून आणलं आहे. आज केवळ तुमच्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. तर काही शेतकरी ऋषिकेशला विचारतात की हे काय आहे आणि आम्ही हे का सहन करावं? आतापर्यंत आम्ही सर्वांनीच तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, परंतु आज तुम्ही विश्वासघात केलात. आमच्या बायकांनी तुम्हाला राखी बांधली, परंतु हीच का तुम्ही ओवाळणी दिलीत? ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. तर सर्वजण एकजुटीने आता ऋषिकेशच्या चेहऱ्याला काळं फासण्यासाठी पुढे येतात. परंतु आता जानकी त्या सर्वांना थांबवते आणि सर्वांनाच ऋषिकेश काय आहे हे जाणीव करून देत असते. परंतु ते शेतकरी काही ऐकून घ्यायला तयार नसतात. शेतकरी खूप पेटलेले असतात. जानकी म्हणते की तुमचे सर्व पैसे परत मिळणार, हे जानकी रणदिवे हिचा शब्द आहे. परंतु तिच्या शब्दावर आता कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतात. तर जानकीने आपलं स्त्रीधन त्यांच्या समोर केलेलं असतं, परंतु आता त्या सर्वांनीच एका दिवसाची मुदत त्यांना दिलेली असते. आता जानकी आणि ऋषिकेशजवळ दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि म्हणूनच आता जानकी ऋषिकेशला पर्याय देत म्हणते की आता माझे सर्व दागिने तुम्ही गहाण ठेवा आणि त्यातून जे काही पैसे येतील ते सर्व पैसे आपण आता शेतकरी बांधवांना द्यायचं आहे. आत्तापर्यंत आपलं नाव जे राखलं होतं तेच नाव ही घराण्याची मोठी सून म्हणून राखून ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी आता मी काहीही करायला तयार आहे. आता जानकीचे ते प्रयत्न पाहून ऋषिकेशही तयार होतो, परंतु हे सगळं काही ऐश्वर्याने ऐकलेलं असतं. आता या सगळ्यामध्ये उलथापालथ करण्याचा ऐश्वर्याचा प्रयत्न असतो. तर जानकी आणि ऋषिकेशच्या मनात फक्त शेतकऱ्यांचा विचार असतो. आता शेतकऱ्यांना त्यांची भरपाई देण्यासाठी ऋषिकेश आणि जानकीने माणिकराव सावकारांना घरी बोलावलेलं असतं. आता माणिकराव सावकार ऋषिकेशला विचारतात
साहेब, तुम्हाला नक्की किती लाखांची नड आहे? तर ऋषिकेश म्हणतो की या सगळ्यातून 40 किंवा 50 लाख मिळाले तरी काहीच हरकत नाही. आता जानकीजवळ असलेले सर्व दागिने जानकी त्यांच्याजवळ घेऊन येते, परंतु ज्यावेळी दागिने चेक केले जातात, दागिन्यांची तपासणी केली जाते, परंतु आता सत्य समोर येताच सर्वांनाच धक्का बसतो, कारण ते सर्व दागिने खोटे असतात. आता घरातील सर्वांनाच विचार पडतो की हे कसं शक्य आहे. आता मात्र आजी आणि ऐश्वर्याला तर खूप आनंद झालेला असतो. तर जानकी म्हणू लागते की हे कसं शक्य आहे, कारण हे दागिने तर रणदिवे कुटुंबाचे पिढीजात दागिने आहेत. मग ते खोटे असणं शक्यच नाहीये. आणि कित्येक वर्ष हे दागिने मी माझ्या लॉकरमध्ये सांभाळून ठेवले आहेत. आणि तसंही माझ्या लॉकरला कोणीही हात लावू शकत नाही, कारण माझ्या लॉकरचा पासवर्ड फक्त मलाच माहीत आहे. आता मात्र जानकी तिच्याच शब्दात अडकलेली असते, कारण ऐश्वर्याने या संधीचा फायदा घेत सुमित्राताईंना म्हणालेली असते, आई, अहो तुम्ही बघताय ना, म्हणजे आता वहिनींजवळ जे दागिने आहेत ते खोटे दागिने आहेत. मग खरे दागिने कुठे आहेत? त्या खऱ्या दागिन्यांचं वहिनींनी काय केलं? म्हणजे आई, इतकी वर्ष तुम्ही डोळे झाकून वहिनींवर विश्वास ठेवलात, परंतु वहिनींनी तर तुमचा विश्वासघात केला आहे. आई, मग आता आपल्याला कसं कळणार की वहिनींनी त्या दागिन्यांचं काय केलं आहे? वहिनी, अहो कुठे आहेत दागिने? कारण हे तर रणदिवे कुटुंबाचे पिढीजात दागिने होते. मग त्या दागिन्यांचं तुम्ही असं काय गैरवापर कसा काय करू शकता? तर आता ऐश्वर्या पुढे काही बोलणारच, तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या थांब. अगं तू हे काय बोलत आहेस? अगं तुझ्यापेक्षाही माझा जास्त जीव या रणदिवे कुटुंबावर आहे, या कुटुंबातील माणसांवर आहे. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मी ज्या पद्धतीने जपते, त्याच पद्धतीने या घरातील संस्कृती, या घराचे संस्कार आणि या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूला मी जपत असते. आणि हे तर दागिने आहेत आणि या घराण्याचे पिढीजात दागिने आहेत. मग त्या पिढीजात दागिन्यांचा मी गैरवापर का करेन? ऐश्वर्या, अगं तू हे काय बोलत आहेस? परंतु आई, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आई, मला खरंच काही कळत नाही आहे की हे नक्की काय घडत आहे. कारण ज्यावेळी मी आणि ऋषिकेशने ते दागिने पाहिले होते, तेव्हा तर हे दागिने खरे होते, परंतु आता असं काय घडलंय मला खरंच माहीत नाही. परंतु जानकी ज्यावेळी ऐश्वर्याकडे पाहते, त्यावेळी मात्र जानकीच्या सगळं काही लक्षात येतं. आता जानकी ही आईंना म्हणते, आई, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? परंतु सुमित्राताईंचा विश्वास तर आता ऐश्वर्यावर असतो. आता सुमित्राताई मात्र काहीच बोलत नाहीत. आता आपल्यावर आईंचाही विश्वास नाही हे समजल्यावर जानकीला तर धक्काच बसतो. जानकीला काय करावं काहीच कळत नसतं. ऋषिकेश विचारतो, जानकी, अगं हे कसं शक्य आहे? कारण आपण पाहिलं होतं की ते दागिने खरे होते. तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, परंतु आता मी ह्या सगळ्याचा नक्कीच शोध घेणार आहे. आता जानकी म्हणते की कदाचित घरात कुठे दुसऱ्या ठिकाणी तर नसतील ना, मी पुन्हा एकदा आपल्या कपाटामध्ये चेक करते. असं म्हणत आता जानकी आपल्या रूममध्ये येते आणि ती सगळीकडे शोधाशोध करू लागते. परंतु जानकीच्या हाती मात्र काहीच सापडत नाही. आता त्याच वेळी तिथे ऐश्वर्या येते आणि जानकीला विचारते, काय झाले वहिनी? काय शोधण्याचा प्रयत्न करत आहात? दागिने? अहो ते दागिने तुम्हाला मिळणार आहेत का आता? अहो तुम्ही कुठे ठेवले आहेत तेच तर तुम्हाला आठवत नाहीत. आता ऐश्वर्याच्या या बोलण्यातूनच जानकीच्या लक्षात येतं की हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान आहे. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, मी तुला शेवटचं विचारत आहे की दागिने कुठे आहेत? तर ऐश्वर्या विचारते, काय? मला तर काहीच कळालं नाही. दागिने म्हणजे खरे दागिने इथून गहाळ झाले आहेत का? आणि वहिनी तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे दागिने मी इथून घेऊन गेली आहे का? अहो मी तुमच्या खोलीतही आले नाही आहे, मग हे दागिने मी का घेऊन जाईन सांगा? आणि तसंही ते पारंपरिक दागिने आहेत. मग ते पारंपरिक दागिने म्हटल्यावर ती मोठी नथ किंवा त्या जुन्या पद्धतीचे दागिने असणार. मग त्या दागिन्यांचा मला काय उपयोग आहे आणि मी का घेऊन जाणार? परंतु ऐश्वर्याच्या या शब्दातूनच जानकीच्या लक्षात येतं की आता हे दागिने कसे आहेत, कोणते आहेत हे जर ऐश्वर्याला माहीत आहे, तर याचा अर्थ हे दागिने ऐश्वर्याच घेऊन गेली आहे. परंतु सरळ सरळ आता जानकी ऐश्वर्यावर आरोपही करू शकत नसते, कारण सुमित्राताईंचा ऐश्वर्यावर विश्वास असतो. जानकी विचार करते की काय करू आणि हे सत्य कसं शोधून काढू, कारण काही झालं तरी मला उद्या सकाळी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत द्यायचे आहेत. परंतु त्यासाठीच मला आता दागिन्यांचा शोध तर घ्यावाच लागणार आहे. आता जानकीजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि म्हणूनच जानकी देवाला प्रार्थना करत म्हणते, देवा मी काय करू आणि हे दागिने मला कुठून मिळणार आहेत? काहीतरी मार्ग दाखव, कारण शेवटी शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी त्यांच्या आयुष्याशी नाही खेळू शकत. तुलाही माहीत आहे की माझ्यासाठी शेतकरी किती महत्त्वाचे आहेत आणि यांचा मान सन्मान. आता हे जर मला मिळवून द्यायचं असेल तर नक्की हे पिढीजात दागिने कुठे आहेत याचा मार्ग तूच मला दाखव.
आता जानकीला खूप वाईट वाटत असतं, कारण सकाळी काही झालं तरी शेतकऱ्यांचे पैसे त्यांना द्यायचे असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सारंग विचार करतो आणि म्हणतो की जर वहिनीचे दागिने खोटे निघाले असतील तर काय हरकत आहे, कारण माझ्याजवळ तर दागिने आहेतच ना. माझ्या लग्नातील माझे काही दागिने आणि ऐश्वर्याला जे काही दागिने आमच्या घरातून दिले होते तेच दागिने मी तर आता गहाण ठेवू शकतो. मी माझ्या दादाला मदत करू शकतो, कारण ही चूक माझी आहे. माझ्यामुळे हे सगळं काही सहन करावं लागत आहे. परंतु नाही दादा, मी तुला असं एकटं सोडणार नाही. आता सारंगला ऋषिकेशची ती अवस्था पाहावत नाही, परंतु आता सारंगच्या लक्षात येतं की जर ऐश्वर्याजवळ दागिने मागितले तर ऐश्वर्या दागिने देण्यासाठी नकारच देणार आहेत. कारण आत्ता त्यांनी ऐश्वर्याजवळ दागिने मागण्याचा प्रयत्नही केलेला असतो, परंतु ऐश्वर्याने यासाठी नकारही दिलेला असतो. आता सारंग ठरवतो की ऐश्वर्याच्या नकळतच हे सगळं काही आपल्याला करावं लागणार आहे, आणि म्हणूनच सारंगने ऐश्वर्याच्या नकळतच ऐश्वर्याची ती लॉकरची चावी मिळवलेली असते. आता हे सर्व काही सारंगला ऐश्वर्याच्या नकळतच करायचं असतं, आणि म्हणूनच ऐश्वर्या खोलीमध्ये येण्या अगोदरच सारंगला ते दागिने मिळवायचे असतात. आता सारंग घाईनेच लॉकर खोलतो आणि त्यामध्ये जे काही दागिने मिळतील ते लगेच जानकीजवळ घेऊन जातो. आता ज्यावेळी सारंग जानकीला म्हणतो की वहिनी, मला माहीत आहे की तुझे दागिने खोटे निघालेत, परंतु माझा पूर्ण विश्वास आहे की वहिनी तुझ्या हातून असं कधीही घडू शकत नाही. परंतु आता आपल्याला प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा, आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की हे माझ्या लग्नातील माझे आणि ऐश्वर्याचे दागिने. तर जानकी म्हणू लागते, परंतु भाऊजी ऐश्वर्याचे दागिने. तर आता सारंग म्हणतो की हो वहिनी. जानकी म्हणते, परंतु ऐश्वर्याचे दागिने आपण नाही घेऊ शकत, कारण ते तिच्या माहेरचे दागिने असू शकतात. तर सारंग म्हणतो, नाही वहिनी, हे तिच्या माहेरचे दागिने नाहीच आहेत, तर हे आपण तिला लग्नामध्ये दिलेत तेच दागिने आहेत. तर आता ते दागिने बघण्या अगोदरच सारंग जानकीच्या हातामध्ये ते दागिने ठेवतो आणि तिथून निघून जातो. आता ज्यावेळी जानकी डबा उघडून पाहते त्यावेळी मात्र जानकीला धक्काच बसतो, कारण नकळतपणे का होईना परंतु सारंगच्या हातून जानकीचेच दागिने पुन्हा एकदा जानकीजवळ आलेले असतात. आता हे सर्व पाहिल्यानंतर जानकीच्या लक्षात येतं की हे सगळं काही ऐश्वर्याने केलं होतं, परंतु नकळतपणे का होईना आपले पिढीजात दागिने आपल्याजवळ परत एकदा आले आहेत. आता जानकीला खूप आनंद झालेला असतो. आता हा जानकी आनंद व्यक्त करायचा ठरवते, परंतु जानकी विचार करते आणि म्हणते की नाही, आता काही झालं तरी हे सत्य सर्वांसमोर उघडकीस यायलाच नको, कारण जर हे सत्य सर्वांना समजलं आणि ऐश्वर्याच्या कानी पडलं तर पुन्हा एकदा ऐश्वर्या यातून काहीतरी करू शकते. त्यामुळे आता फक्त शेतकऱ्यांचा विचार करून हे सगळं काही ऋषिकेश यांनाच सांगावं लागेल. आता जानकी सगळं काही ऋषिकेशला सांगते. तर त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी घरच्यांच्या नकळतच माणिक सावकारांजवळ जातात आणि दागिने गहाण ठेवून शेतकऱ्यांना देण्याचे पैसे घेऊन येतात. आता ज्यावेळी सकाळी शेतकरी दारात येतात तर इकडे ऐश्वर्या मात्र खुश असते. ऐश्वर्या म्हणू लागते, आज तर काळं तोंडाला फासलंच जाणार, कारण कुठून पैसे देणार आहेत. जानकी वहिनी आणि ऋषिकेश रणदिवे, आता खऱ्या अर्थाने तुमची वरात निघणार आहे, असं म्हणत आता मनाशीच ऐश्वर्या खूप खुश असते. परंतु ज्यावेळी शेतकरी घरी येतात त्यावेळी जानकी आणि ऋषिकेश अगदी ताठ मानेने त्यांच्यासमोर उभे असतात. आता मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नाही. तर आता शेतकरी खूप चिडलेले असतात. ते ऋषिकेश आणि जानकीला म्हणू लागतात, तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की आज तुम्ही आमचे पैसे देणार आहात, मग कुठे आहेत आमचे पैसे. तर आता ऋषिकेश म्हणतो की तुम्ही सर्वजण शांत व्हा, तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत. असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश सर्वांचे पैसे देतात. आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो, कारण हे सगळं काही ऐश्वर्याच्या नकळतच ऋषिकेश आणि जानकीने केलेलं असतं. आता जानकी ऐश्वर्याकडे पाहते, परंतु ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. तर सुमित्राताईंना मात्र जानकी आणि ऋषिकेशचा अभिमान वाटत असतो. तर त्यानंतर आता हे नक्की दागिने कुठून मिळवलेत हे तर आता ऐश्वर्याला शोधायचं असतं. तर दुसरीकडे सर्व शेतकरी ऋषिकेश आणि जानकीची माफी मागतात आणि म्हणतात, खरंच आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवला. परंतु ऋषिकेश दादा, तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे की तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा विचार करता, शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणि शेतकऱ्यांचा विचार करण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे. खरं तर आमच्यासाठी तुम्ही देव आहात. यापुढे आम्ही असं कधीही वागणार नाही की ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास होईल. आम्ही तुम्हाला नको नको ते बोललो आहोत, परंतु यासाठी आम्ही खरंच तुमची माफी मागत आहोत. आता सर्वजण ऋषिकेशच्या नावाचा जयघोष करतात आणि तिथून निघून जातात. आता सर्वजण निघून जाताच ऐश्वर्या जानकीला विचारते, जानकी वहिनी, काल तर दागिने खोटे निघाले होते, मग आज हे पैसे तुम्ही कुठून आणलेत.
जानकी आता ऐश्वर्याकडे रागाने पाहत असते. तर ऐश्वर्या म्हणते, जानकी वहिनी, मी यासाठीच विचारत आहे की काल आपल्या सर्वांच्या समोर सत्य आलं की तुमच्याजवळ जे काही दागिने आहेत ते खोटे आहेत. मग खरे दागिने कुठे आहेत याचाही शोध लागला नाही. म्हणजे आता हे पैसे कुठून आलेत याचा तर शोध लागायलाच हवा ना. म्हणजे घरातील सर्वांच्याच नकळतपणे, म्हणजे आई आणि नानांच्या नकळत हे घर तर तुम्ही गहाण वगैरे ठेवलं नाही ना. तर आता जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या, आम्ही असं काही केलं नाही. तर ऐश्वर्या म्हणते, मग मला एक सांगा की एवढे पैसे तुमच्याजवळ कुठून आलेत. म्हणजे एका रात्रीत एवढा पैसा उभं करणं खरंच शक्य नाही आहे. तर आता ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की आमची जी काही सेविंग होती ते सर्व काही आम्ही सेविंग पणाला लावलेत आणि हा पैसा उभा केला आहे. आणि तसंही यामध्ये आम्हाला थोडीफार सारंगनेही मदत केली आणि म्हणूनच हे सगळं काही शक्य झालं आहे. आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो. ऐश्वर्याला आठवतं की सारंग आपले दागिने शोधत होता. मग हेच दागिने तर सारंगने दिले नसतील ना. आणि म्हणूनच ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते, लॉकर चेक करते. तर आता ऐश्वर्याचे दागिने तिथेच असतात. तर सारंग येत म्हणतो की ऐश्वर्या, मला माफ करा, परंतु मी तुमचेच दागिने जानकी वहिनींना दिले आहेत. असं म्हणत आता सारंग तिथून निघून जातो. परंतु त्यानंतर आता तिथे जानकी येते. आता जानकी ऐश्वर्याला विचारते, काय झालं ऐश्वर्या, कशाचा धक्का बसलाय तुला. तर आता ऐश्वर्या म्हणते, नाही काहीच नाही. तर आता जानकी म्हणते, तुला काय वाटलं ऐश्वर्या, तू खेळी खेळणार आणि यामध्ये तू यशस्वी ठरणार. अगं शेतकऱ्यांना वेठीस धरून तुला काय मिळणार आहे. आणि तसंही अशी खोटी कर्म करून कधीही काही साध्य होत नसतं. आणि शेवटी खऱ्याच्या पाठीशी देव असतोच. आणि म्हणून नकळत का होईना आमच्या घराण्याचे असणारे पारंपरिक दागिने माझ्याजवळच आलेत. शेवटी या घरातील प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद त्या दागिन्यांमध्ये आहे आणि असे दागिने कोणाच्याही हाती लागू शकत नाही. आणि आज त्या दागिन्यांचा वापर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी झाला आहे की ज्या शेतकऱ्यांमुळे आज आपण 2 घास खात आहोत, आज आपण सुखात आहोत, आनंदाने हवं नको ते खात आहोत. हे सगळं काही फक्त शेतकऱ्यांमुळे शक्य झालं आहे. आणि अशा शेतकऱ्यांना मी दुःखात कधीही ठेवू शकले नसते. आणि तसंही तुला आठवतच असेल मी दिलेलं शेतकऱ्यांना वचन की काही झालं तरी मी त्यांना त्यांचे पैसे परत देणार. आणि शेवटी रणदिव्यांची मोठी सून म्हणून, या घराण्याची थोरली सून म्हणून मी माझा शब्द पाळला आहे. आता ऐश्वर्याने केलेल्या सर्व प्लॅनवर पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं. तर आता जानकी ऐश्वर्याला म्हणते, तू जे काही केले आहेस ते सगळं काही मला माहीत आहे, परंतु उगाच घरामध्ये तमाशा नको, भांडणं नकोत, म्हणूनच आत्तापर्यंत मी शांत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, यापुढे अजून काही करण्याचा प्रयत्न केलास तर मग मात्र मी तुला सोडणार नाही. तुझं सत्य घरच्यांसमोर आणायला मला वेळ लागणार नाही. आता मात्र जानकीच्या या धमकीला ऐश्वर्या मात्र घाबरलेली असते. तर जानकी म्हणते, ऐश्वर्या एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या घराच्या सुखासाठी, या शेतकऱ्यांच्या सुखासाठी ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे काहीही करू शकतात. आता मात्र जानकीने सर्व शेतकऱ्यांच्या मनात तर जागा मिळवलेलीच असते, परंतु त्याचप्रमाणे सुमित्राताईंच्या मनातही तिच्याविषयीचा आदर निर्माण झालेला असतो. सुमित्राताईंना कळून चुकलेलं असतं की आज जानकी आणि ऋषिकेशमुळेच हे घर वाचलं आहे. या घराचा आज ऋषिकेश आणि जानकी तारणहार बनले आहेत. आज ऋषिकेश आणि जानकीमुळे शेतकऱ्यांना तर न्याय मिळालाच, परंतु त्याचबरोबर रणदिवे कुटुंबाचं नावही राखलं गेलेलं असतं. आता जानकी आणि ऋषिकेश एकत्र मिळूनच घरावर आलेलं संकट परतवून लावतात. परंतु हे घरावर येणारं संकट, जी व्यक्ती ही संकट निर्माण करते ती व्यक्ती मात्र घरातच असते. आता ऐश्वर्याच्या या वागण्याला जानकी आणि ऋषिकेश खूप कंटाळलेले असतात. आज तर ऐश्वर्याने हद्दच पार केलेली असते. ती तर शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असते. परंतु आता मात्र जानकी या सगळ्यातून कोणता निर्णय घेईल, ऐश्वर्याला कशाप्रकारे धडा शिकवेल आणि आता जानकीला घराबाहेर काढणारी ऐश्वर्या स्वतःच घराबाहेर पडेल का. आत्तापर्यंत घराचा, नानांचा, सुमित्राताईंचा आणि सारंगचा विचार करून शांत राहिलेली जानकी आता ऐश्वर्याला कशाप्रकारे पुराव्यासहित घराबाहेर काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.